तर सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे, आपण थेट तिथे जाऊ। म्हणून आमचं ह्या ठिकाणी आणि बिलकुल असं आहे की देशाचे पंतप्रधान तर चुप्पी साधू नाहीत। लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झाले, आज काय संवाद करत विद्यार्थ्यांशी। त्यामुळे आमची अपेक्षा आहे की त्यांनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली। हे तर असं आहे की तिला खाऊ घाला खवळे दूंगा आणि सगळेजण तुम्हाला माहिती आहे की काय चाललेलं। पोलिसांची असो, पोलीस पाटलांची असो, तलाट्यांची असो, व्यापार असो, आता परीक्षावर चर्चा। बरोबर आहे, परीक्षावर चर्चा आता मन की बात। तर वर्षा गायकवाड यावेळी माध्यमांशी बोलत होत्या। नीट परीक्षेत घोटाळा झालाय, याची सरकारने जबाबदारी घ्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। सध्या राज्यभर काँग्रेसकडून चिखल फेको आंदोलन केलं जाते। नीट परीक्षा, बेरोजगारी, महागाई या सगळ्या विरोधात काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। शेट्टी साहब, पूर्व मंत्री बलदेव भाई, राम गोविंद यादव, भूषण पाटिल, सभी यहाँ पर उपस्थित कांग्रेस के सभी साथी, हमसे पहले चरण सिंह सापरा ने जिन मुद्दों पे तर नीट गैरकारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक झाले आणि त्यामुळे सध्या राज्यभर चिखल फेको आंदोलन काँग्रेसकडून केलं जातंय। काही वेळापूर्वी वर्षा गायकवाड बोलत होत्या, त्यांनी सुद्धा म्हटलंय नीटमध्ये अशा पद्धतीनं घोटाळा होणं हे दुर्दैवी आहे आणि याची जबाबदारी सरकारने घ्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचीच मागणी काँग्रेसने केली। रद्द करा।